नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. शरद पवार रुटीन चेकअपसाठी काल रात्री ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल. आज पवारांना रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज. रुटीन चेकअपच्या अहवालात शरद पवार यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती. नवी मुंबईच्या MIDC परिसरातील झोपडपट्टी वासियांना 300 चौरस फुटाची घरं देण्यात येण्याचं टेंडर रद्द करण्यावरून भाजपा शिवसेनेत श्रेयवादावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं. नाशिकच्या TCS मध्ये धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणी मोठा खुलासा. कॅन्सरग्रस्त वडिलांसाठी पीडितेनं कॉर्पोरेट जिहाद सोसला असल्याची सूत्रांची माहिती. नाशिकच्या IT कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरण. निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता. निदा खान गरोदर असल्याची. राष्ट्रीय महिला आयोगाकडून 2 दिवसांपासून नाशिकच्या TCS प्रकरणी झाडाझडती सुरू. पीडितांचे जबाब नोंदवून पुरावे गोळा करण्यास सुरुवात. TCS मधील कॅन्टीन वेटिंग रूमसह विविध विभागांची पाहणी. रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागाकडून येलो अलर्ट. पुढील 2 दिवस पावसाची शक्यता. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता. मुंबई विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दिलासा. 4 वर्षांचा अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण न करता 3 वर्षांनंतर शिक्षण सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार. वाशिमच्या उंबरडा बाजार परिसरात विनापरवाना वीटभट्ट्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका. भट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घातक वायू. कारवाईची मागणी. वाशिम जिल्ह्यात खत विक्रीत गैरप्रकारांवर कारवाईचा इशारा. लिंकिंग करणाऱ्यांचा परवाना रद्द होणार. शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा यासाठी प्रशासन सतर्क. बीड न्यायालय परिसरात पतीकडून महिलेला मारहाण. पतीकडून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी. शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.